वाल्मिक कराडनं 32 खून केले. आमदार उत्तमराव जानकरांचा आरोप. देशमुख हत्या प्रकरणावरून विरोधक आक्रमक. बीड जिल्ह्यातील मत्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचं वातावरण आहे. विधानसभेपासून ते संसदेपर्यंत त्याचे पडसाद उमटले. नुसतेच विरोधक नाही तर सत्ताधारी भाजपच्या आमदारांनीही या प्रकरणी पोलीस यंत्रणा आणि राजकीय लागेबांधांवर प्रहार केलेला आहे. सुरेश धस यांनीही देशमुखांच्या क्रूर हत्येमागचा पट उलगडला तेव्हा संपूर्ण सभागृह स्तब्ध झालं होतं. या हत्येमागे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव समोर आलं. राष्ट्रवादीचे आमदार उत्तमराव जानकर यांनी कराडबाबत गंभीर आरोप केलेत. बीड जिल्ह्यात अफगाणिस्तानमधील कंधारपेक्षाही वाईट परिस्थिती आहे. कराडनं 32 खून केल्याचा आरोप जानकरांनी केला. या 5-10 वर्षाचा हा काळ आहे, सत्तेचा काळ आहे. आणि सत्ता असेल तर गुंड फोपावतात आणि अशा गुंड लोकांना घेऊन त्या ठिकाणी धनंजय मुंडेंनी राजकारण केलं आणि हे अतिशय इतकी गंभीर बाब झाली. त्या वाल्मिकी कराडनं 32 खून करावेत. 2000च्या वर त्यांनी 3700 केसेस लोकांवरती दाखल केले. वाल्मिक कराड सिरियल किलर आहे असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाडांनीही केलाय. कराड अद्याप मोकाट कसा असा सवाल करत ठाकरे गटानं पोलिसांवरही निशाणा साधला. हे वाल्मिक कराड या नागपूरमध्ये मागच्या 4 दिवसापासून या नागपूरमध्ये कोणत्या फार्म हाऊसवर मी सांगू शकतो. या नागपूरमध्ये असताना पोलीस त्यांना पकडू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे. सभापती महोदय, वाल्मिक कराड कोण आहे तेही पाहूया. वाल्मिक कराड हे परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आहेत आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. गेल्या 10 वर्षांपासून परळी मतदारसंघातील राजकीय व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. धनंजय मुंडेंचं राजकारण सुरू झालं तेव्हापासून वाल्मिक कराड सावलीसारखे त्यांच्या सोबत आहेत. जिल्ह्यातील सरकारी सामाजिक सर्व कार्यक्रम कराड बघतात. धनंजय मुंडे पालकमंत्री असताना त्यांचा दरारा होता. यापूर्वीही वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. कोणालाही सोडलं जाणार नाही. पोलीस सगळ्यांचा मागोवा घेत आहेत. सगळ्यांना अटक होईल. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात सरकार खोलात जात नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा इशारा शरद पवारांनीही दिलाय. या प्रकरणी SIT चौकशी करण्याची घोषणा सरकारनं केली. बीडमधील संघटित गुन्हेगारी मोडून काढू, कुणालाही सोडणार नाही असा इशारा फडणवीसांनी दिला. बीडचा बिहार होणं रोखण्यासाठी कोणती कडक पावलं उचलली जाणार ते पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.